हॅलो गाईज, स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि बघू शकता आपण चाललेलं आहे, आमची नदी दाखवते तुम्हाला. आणि चारी बाजून नुसतं पाणी पाणीच झालेलं आहे. बघू शकता एकदम डेंजर असा मुसळधार पाऊस पडतोय. आणि आम्ही चाललोय सर्वजण, बघा आमची गँग, पूर्ण गँग चालले नदीचा पूर बघायला. तर तुम्हाला पूर दाखवतो आमच्या नदीचा कसा पूर येतो, एकदम डेंजर पूर. आणि इकडे बघू शकता इकडे डेंजर खाडी आहे. आणि चाललोय छत्री घेऊन मस्तपैकी आरामशीर चाललोय. आणि समोर तिकडे पूल आहे, पूल दाखवतो तिकडे गेल्यावर तुम्हाला. असा पूर आलाय ना, धमासान धमासान बघू शकता. एकदम डेंजरस पूर आलेला आहे. तुम्हाला तिकडे गेल्यावर बघाल तुम्ही पण तोंडावर हात द्याल, असा पूर येतो आमच्याकडे. आणि हा पूर जवळजवळ 3-4 दिवस तर उघडतच नाही, कारण की हा पूल आमचा छोटा असल्यामुळे त्यामुळे तो बुडूनच राहतो. बघू शकता, दिसत असेल तुम्हाला जरा जरा. आणि पाऊस तर काय चालूच आहे, नुसता चालूच पाऊस आहे. रुपेश होता कसा रेनकोट घालून मला, एकदम ब्रँडेड. आणि बाकीचे भिजलेले आहेत सर्व. आणि मी आणि फक्त संदेशच सुके आहेत, बाकी सर्व भिजलेले आहेत. तो मेरी बात तो सुनो ना. बघू शकता इसकी बात सुनो, रेनकोट वाली की बात सुनो अभी. आणि हे झाड बघू शकता, 150 वर्षापूर्वीचं झाड आहे. आता जरा त्याने मोडायला सुरुवात केली. बघा, रात्री इथपर्यंत पूर आलेला, आता जरा खाली झालाय. हे रात्रीचं झाड तुटलंय कसं, डेंजरस. आणि झोलण्याची प्रक्रिया आता सुरू करणार आहेत, कारण की आमच्यात 2-3 जण गेमलर आले. आणि कृष्णा बाबू, झोलण्याचं काम सुरू आहे. ए लांब जाऊ नका. ओ योगा आणि योगा डेंजरस एकदम. इकडनं दिसत नसेल तुम्हाला. आणि हा रोड जातो तिकडनं, मध्ये पूल आहे, पण पाणी खूप असल्यामुळे जरा दिसत नाही आपल्याला पूल. बोलण्याचा मासे पकडले, मोठे मोठे मासे मिळतात इथे, खूप मोठे मासे मिळतात. आता बघू पात्या वगैरे सर्व, पात्या कडवाली सर्व. कृष्णा पकड, असा पकड, एक मिनिट. पाळलास ना तुला चापटणी. आता बघू शकता मासे येतात, मोठा मासा येऊ शकतो याच्यामध्ये. दाखवा बहुत सारे मासे आए हैं, लेकिन बहुत मासे आलेत. पण आणि बघू शकता मासे किती आलेत, मासे दाखव जरा. जरा लहान मासे येत आहेत, बघू शकता. हातात दाखव ना, येऊन बघूया. थांब ना, ही तिकडे ब्रिज तो बघा. आणि इकडे मासे झोलण्याचं काम सुरू आहे. हे बघा, या पिशवीमध्ये, पिशवी पूर्ण भरून जाशील ना कृष्णा. हा बघा मासे. आणि याला निहे बोलतात. दाखव ना हातामध्ये, असा एक घेऊन दाखव, 2-3 दे ना. हे बघू शकता, याला निहे बोलतात. पातकोळी करण्यासाठी खूप सुंदर असे आणि ब्रिज तिकडे बघा. आणि इंट्रोडक्शन रुपेश शेलार. ब्रिज हो का, ब्रिज बघू शकता. मेरे पीछे आओ. पोहता येतं ना याला, एकदम पोहणारा माणूस आहे हा. खूप पाऊस वाढतोय आणि त्यामुळे पुलाचं पाणी कमीच होत नाहीये. आणि बघू शकता ते बाजूचं. हाँ, कैमरामैन निहार शेलार के साथ रिपोर्टर रुपेश शेलार. बोलो. उस पार गाड़ी खड़ी है, जब तक पानी नीचे जाएगा नहीं ब्रिज के नीचे, तब तक वो इस बाजू आ नहीं पाएंगे. हाँ, ये ऐसा समस्या है हमारी इधर. तो समस्या बहुत साल से चल रही, तो सरकार इस पर नया ब्रिज बनेगा नहीं, तब तक कुछ होने वाला नहीं है. हाँ, तो यही आगे कुछ ये पॉलिटिक्स लोग तो कुछ बेकार के हैं. वोट मांगने आते हैं घर पे, ना कुछ नहीं काम करते. पिछले साल से का प्रॉब्लम चल रहा है, रास्ते का प्रॉब्लम चल रहा है, कोई सॉल्व हो नहीं रहा है. तर गाइस, सरकार से यही दरख्वास्त है हमारी कि ये पुल की हाइट बढ़ाई दी जाए, तो हमको आने जाने में तकलीफ नहीं होगी.
ऐसा हमारा सबका मानना है। बराबर। ओके तो देखो इधर चालू है। हाँ। मछली पकड़ रहा है। झोलने की प्रक्रिया शुरू है इधर। और वो देखो राहुल शेलार किधर बैठे, उधर से गिर गए तो सीधा बहुत बड़ा मछली मिलने वाला है। पॉपलेट मिलता है कि सुरमई मिलता है देखो। अरे तिकडून इकडे आहे ना अरे उतरे ना। ते तिकडे उलट्या घेऊन चालत। जरा मागे येऊ जाऊ आपण कारण की आपली आता पॅन्ट भिजलेली आहे अशा प्रकारे. आणि कृष्णा हो कृष्णाचा म्हणणं आहे, कृष्णा पिशवी भरून जाणार आहे. इकडे पॅन्ट पूर्ण भिजलेली आहे आपली असं वाट. 1 hour later. चालूच आहे ना. तर नमस्कार गाईज, माझं नाव निहार शेलार, कॅमेरामॅन राहुल शेलार के साथ. तर आपण बघू शकता इथे मुसळधार पाऊस पडतोय किती, आणि त्या मुसळधार पावसाची रिपोर्टिंग करायला आपण आलेले आहेत. पूल बुडलेला आहे आपला आणि आपलं येणं जाणं थांबलेलं आहे. त्यामुळे हीच आपल्या सरकारने यावर लक्ष द्यावं कारण की आमचा संपर्क तुटतो दुसऱ्या गावांशी. त्यामुळे आम्ही दुसरे बाहेर वगैरे जाऊ शकत नाही कारण की हा एकमेव रस्ता आहे आपल्याला इथून जाण्यासाठी. तर लक्ष द्यावं सरकारने, हीच माझी विनंती. बस सलाम गाईज, वालेकुम सलाम. आणि इकडे रिपोर्टिंगवर गणू असताना माय गॉड भेटतं का नाही भेटलं. इथे धरून ठेवा ना. इथे इकडे हे ते पुलाच्या मध्ये जाऊन धरून ठेवा ना, फार मजा येतील. धरून ठेवा. एकदा परत ना. आणि बघू शकता इकडे रुपेश शेलार. आणि बघा आम्ही कुठे उभे आहेत. गळाभर पाण्यावर जाताना गणेश आणि शुभम. मोठा मासा का तरी येऊ दे, बारीक बारीक काय रट्टेच 500 या पाहिजे त्याच्यात. वाव वाव. त्या मध्ये लाकूड अडल काय बघ, दिसते काय नाही तुम्हाला काहीच. बघा मध्ये मधोमध एक खूप मोठं लाकूड अडकलंय, त्यामुळे पाणी कमी झालं तरी गाड्या जाऊ नाही शकत त्या बाजूनी. बघा नदी काय उफान पर है, हमारी नदी उफान पर है बहुत बहुत ज्यादा. ओढीचं टाइम त्याच्यामुळे पाणी कमी झालंय. हा ओढीचं पाणी कमी येईल तसं पाणी गावात येईल. असं गावात आलं. आणि त्यानंतर तर आमचं डायरेक्ट खाण्यापिण्याचे वांदे होतात कारण की आमच्या गावामध्ये एकच दुकान आहे. त्या दुकानामध्ये पण राशनचं येणं जाणं होत नाही. त्यामुळे मग आमचं खाणं पिणं सुद्धा जरा अवघड होऊन जातं. असा प्रॉब्लेम येतो. तर सरकारने याकडे लक्ष द्यावा अशी नम्र विनंती. मोदी सरकार. ओके गाईज, रुपेश शेलार बघू शकता डन. त्यांची आज सुट्टी झालेली आहे आज. आणि डेंजरस एकदम, जीव मुठीत घेऊन आलो, चढलो यावर मी. पण असं उतरायला जरा मॅटर वाटतंय मला. भेटत का नाही माझं. आणि हा इकडे मयूर इकडे बघ. हा बघू शकता. असं दरवर्षीचा प्रोग्राम आहे. एकदा पूर आला की 4-5 दिवस पूल बुडून राहतो आमचा. त्यामुळे जरा मॅटर होतात खूप सारे. आम्हाला कॉलेजला जाता येत नाही, क्लासला जाता येत नाही, कॉलेजला जाता येत नाही. तर काय सांगू, शिकण्याची आवड असून सुद्धा मग घरी राहावं लागतं. आता इकडे इथे आहे ना, इथे एकदा. हा तर चला आता आपली टीम पुढे गेली, सरसावली. आता आपण पण पुढे सरसावू. आता इथून जरा उतरायला मारामारीच वाटते मला. तर थांबा, आता कॅमेरा बंद करतो नाही तर पडेल बिडल. मत गेला एकदम. व्हिडिओ काढून चालू ठेवता म्हणजे वाईट बेत गेला असतं दाखवाय. बघू शकता छातीभर पाणी आहे तिथं. खरोखर नेजरला माहित ना का. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. चल
व्हेरी डेंजरस सिच्युएशन. राहुल शेलार राहुल शेलार म्हणजे आपल्या गावातला स्कुबा डायव्हर, म्हणून त्याला स्कुबा डायव्हर येतो. त्याला म्हणून टेन्शन नाही वाटत, काय पदवी दिलेली आहे गावातून त्याला, म्हणून त्याचं काय टेन्शन नाही. आपल्यासारख्याला जरा मॅटर होऊ शकतो. चला आता मधून जाऊ. आता तिकडे आपली टीम गेली, तिकडे जाऊया. आता आपली टीम गेली ना, तिकडे जाऊयात आता. कारण की आता जरा इकडे आपली टीम तिकडे मासे मारेल आणि आपण इथे काय करू. चला तिथे गेल्यावर भेटू. हे बघा, हे पण झाड खूप जुनं आहे. बाप दादा के जमाने से ये झाड़ इधर खड़ा है, वैसे का वैसा, कभी भी गिर सकता है. आपली टीम आहे तिकडे आलोय आता आपण. आपली टीम गेले कुठं, का वाहून गेली का काय? आहे आपल्या मेन. आता इकडून बघा व्ह्यू कसा आहे. नवीन व्ह्यू दाखवलेला तिकडे आपलेच बंगले आहेत. ते समोरचे बंगले आहेत ना, ते आमचेच आहेत, पण जरा त्या बाजूने आता संपर्क तुटल्यामुळे नाही ते मेलेला आहे. मोठा मासा मेलेला आहे, कडवाली. दाखव मासा. हा वाव किती मोठी. हे बघा मासे मिळालेले आहेत. आणि ही बघा वाव, दाखव रे वाव. वावचा पिल्लू आहे, पण ती पण डेंजरच आहे. आणि मयूर, कृष्णा, गणेश आणि हा शुभम मासेमार. खतरनाक, एकदम डेंजरस. सध्या आमचे कॉलेज बंद आहेत, आम्हाला काय धंदे नाही मिळत. सध्या आम्ही नदीवर आलोय मासे पकडायला. असं दिवसाला 4-5 किलो मासे मारतात. हे डेंजरस एकदम मच्छीमार आहेत. दिसतो का बरोबर? त्यामुळे आमचे 5-6 निघतात. आमचं घर चालू. इकडून बघा कसं बघू शकता. आणि तो तिकडे पूल राहिला, तो पूल आहे बघा. किती पूर आला, एकदम डेंजर. कालपासून पूल बुडलेलाच आहे आपला, आज पण उघडलेला नाहीये. आता पडलो असतो. कॅमेरामॅन फोकस करो. तिथे पाठवायला पडा. 1200 रुपये गेला. दोन झोले भेटले. शहरातली गाडी बघा धूमच गाण गाते, भावनांनी भावनांशी तोडली कानाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदात. आपली ब टीम इकडे आता दुसरा काहीतरी प्लॅन करते. आयबा काय बोलले मी. ब टीमचा प्लॅन बघा काय, इथं झोली मांडायची. कृष्णा वाय ते झालं तिकडे बुडावतो डायरेक्ट. हा दाबून ठेव पायानी. पाणी दाबून ठेव पायानी. काय धरलाय ते झुलीत तूच पडशील असं करून. हा तर वर आहे ना भोक्या, तू वर धर ना जरा. एक मिनिट वर धर ना. आणि पहिला पाय ठेवतेस. हा आता पाय ठेव र. हे टीमचा काय खरा नाही वाटत. सोडून द्या सोडून. हे टीमचा प्लॅन काय मला खरा नाही वाटत. राहून देस प्लॅन हा. तुम्ही तर फार वाईट आहात. हे मासा जागा कधी बघत. चला ब टीमनी प्लॅन एक्झिक्यूट नाही केला. प्लॅन काय बोलतात त्याला, रिम्यूव्ह करून टाकला हा प्लॅन. आता ते गेलेत तिकडं.
ए टीमकडे गेलेली आहे आपली टीम, ब टीम. बघू शकता किती पाणी आलेलं आहे चारी बाजूनी. आणि हे बघा किती जोरात होत आहे. हे जाऊन डायरेक्ट आपल्या नदीला मिळते. बघा नदी. आमची मेन टीम आलेली. मेन टीमचे मेंबर सर्व त्या बाजूने अडकलेत, त्यामुळे जरा नाहीतर मोठा प्लॅन झाला असता. आज जंगी पार्टी झाली असती माशांची. पण आमचे काय मेन मेंबर त्या बाजूने अडकलेत, त्यामुळे हा आमचा अ ब टीम टीम यांच्याकडे प्लॅन सोपवलेला आहे आम्ही. असा विषय आहे प्लॅन आमचा. गचकलेला आहे प्लॅन. सहसा आम्ही कधी मासे मारायला येत नाही, पण आलो की आम्ही 10-15 किलो तर नेल्याशिवाय राहतच नाही. एवढे आम्ही डेंजर आहे. काकडी का पुरा है क्या है ये? तर असा आमचा पूर वगैरे आमच्याकडे असतो. असे मासे मारायला जातात आमच्याकडचे लोक. तर एवढाच आजची व्हिडिओ, हा ब्लॉग इथेच संपू आपण, कारण की आता चाललो आहे आता मी घरी. आता तुम्हाला दाखवलेलं आहे कसं काय आमच्याकडे कसा काय पूर असतोय, मासे कसे मारतात ते दाखवलं आहे. थोडक्यात दाखवलं आहे, पण दाखवलं आहे. आवडला असेल आमची ट्रिक, आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा आणि हम्मा हम्मा रम्मा रम्मा डंबा डंबा.